रात्रीचे 2 वाजले होते. समर आपल्या अंथरुणावर पडला होता, पण झोप काही केल्या लागत नव्हती. अचानक त्याने डोळे मिटले आणि तो एका विचित्र स्वप्नात गेला. स्वप्नात त्याने पाहिलं, एका निर्जन रस्ता समोर एक धूसर आकृती उभी होती. ती आकृती हलक्या आवाजात म्हणाली, "तो वेळ जवळ येतोय, येणार आहेस का?" समर दचकून जागा झाला. घामाने भिजलेला त्याने पटकन फोन उचलला. त्याच्या व्हॉट्सअपवर एक अनोळखी नंबरवरून तोच मेसेज चमकत होता. "तो वेळ जवळ येतोय, येणार आहेस का?" भय वाढत जातं. तो खिडकीजवळ गेला आणि बाहेर पाहिलं. गल्ली सुनसान होती, पण त्याला जाणवलं की कुणीतरी त्याच्यावर नजर ठेवत होतं. त्याचवेळी फोनचा कॅमेरा अचानक चालू झाला. स्क्रीनवर दिसलं, कोणीतरी त्याच्या मागे उभं होतं. समर वेगाने मागे वळला, पण तिथे कोणीही नव्हतं. गूढ अजून गडद होतं. दुसऱ्या दिवशी तो आपल्या मित्राला राहुलला भेटायला गेला. "राहुल, मला विचित्र गोष्टी जाणवत आहेत. कुणीतरी माझ्या मागे आहे असं वाटतंय." राहुलने काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच विचारलं, "समर, तुला खरंच काय आठवत नाही का?" "काय आठवायचंय?" राहुलच्या चेहऱ्यावर दुःख उमटलं. "समर, ती गाडी, त्या रात्री तू." समर गोंधळला, "काय बोलतो आहेस?" राहुलने फोन उचलला आणि एक बातमी दाखवली. 3 महिन्यापूर्वीचा अपघात. समरच्या अंगावर सर्रकन काटा आला. तो हळूहळू बातमी वाचत गेला. 24 वर्षीय युवकाचा अपघातात मृत्यू. गाडीचा ताबा सुटल्याने जागीच मृत्यू. त्याचं नाव तिथे होतं समर अरोरा. तो वेळ आता आलाय. त्या क्षणी समरच्या आठवणी उसळून आल्या. ती धूसर आकृती, तो मेसेज, सगळं स्पष्ट झालं. समोरच्या काचेच्या दरवाजात त्याने स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं, पण त्या प्रतिबिंबात त्याचा चेहरा नव्हता. त्याचवेळी फोनचा स्क्रीन पुन्हा चमकला. "तो वेळ आता आलाय, आता परत ये." जेव्हा राहुल समरशी बोलत असतो, तेव्हा समरला जाणवतं की आजूबाजूचे लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत आहे. राहुलच्या मागे उभ्या असलेल्या एका वेटरने विचारलं, "सर, तुम्ही कोणाशी बोलताय?" राहुल गोंधळून गेला. "समोरच समर आहे ना." वेटरचा चेहरा पांढरा फटक पडला. "सर, तिथे कोणीही नाही." राहुलने भीतीने मागे पाहिलं आणि समोरच्या काचेच्या दरवाजात त्याने पाहिलं. त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या समरचं प्रतिबिंब नव्हतं. त्या क्षणी राहुलच्या फोनवर एक नोटिफिकेशन आलं. "समरला विसरू नकोस, तो अजूनही तुझ्या सोबत आहे." राहुलने घाबरून फोन खाली टाकला. त्याने वर पाहिलं, पण समर तिथे नव्हताच. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली. आणि आपल्या प्रेम एक कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.